नमस्कार. आजचा विषय आपला पुढे काय वाढवून ठेवले आहे या विषयावरती एक लेखही मी लिहून झालेला आहे. त्याचं जे सार आहे असं समजायला हरकत नाही. एकूण याच्या आधी कृत्रिम बुद्धिमत्ता, तिचं लेखन की बुद्धिमत्तेचं कृत्रिम लेखन, अशा एका विषयावर आपण बोललो होतो. आणि त्याचं निमित्त होतं सकाळनी गेल्या रविवारी पहिल्यांदा पत्रकारितेच्या वृत्तपत्रांच्या इतिहासामध्ये AI कडून लिहून घेतलेलं, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेने लिहून घेतलेलं एक पान मैफिलचं हे सर्जनशील साहित्य आहे. त्याची निर्मिती ही कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजे लेखक, कवी, पत्रकारांचं तर काम कृत्रिम बुद्धिमत्ता गेल्या दशकापासून करतेच आहे, गेल्या 20 वर्षापासून. पण आता सर्जनशील लेखकाचं कथा, कविता, कादंबरी, नाटक, हे असे वाङ्मय प्रकार, ललित, हे लिहिणाऱ्या लेखकाचं काम आता कृत्रिम बुद्धिमत्ता कशी करणार आहे याचं प्रात्यक्षिकच सकाळच्या त्या रविवारच्या एका पानाने पुरवणी आता उरलत नाहीत साहित्याच्या. आपल्याला जे दर्शन घडवलं ते क्रांतिकारक आणि ऐतिहासिक होतं मराठीच्या संबंधामध्ये. कारण याच्या आधी इंग्रजीमध्ये असे प्रयोग सुरू आहेत. मराठीत हा पहिला प्रयोग होता आणि त्यानिमित्ताने आपण चर्चा केली होती. त्याच्याच ही पुढची पायरी, पुढचा विचार, पुढच्या शक्यता. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता आता केवळ वृत्तलेखन, निबंधलेखन, प्रश्न सोडवणे, शिक्षण, आरोग्य, या सगळ्या क्षेत्रांमध्ये, हॉटेलिंग, या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या हातातले मोबाईल यात जी काही सेवा देते आहे त्याच्या पलीकडचं पाऊल ChatGPTने टाकलेलं आहे. आणि याच्या पुढची किती पावलं ChatGPT-5 आणि त्यानंतरची जी येतील ती टाकणार आहे याचा पुरेसा अंदाजही अजून आपल्याला यायचा आहे. कारण हे 1-2 वर्षातलं तंत्रज्ञान आहे, पण 2च वर्षामध्ये जगाला घाम फोडलेला आहे. बुद्धी हे आपलं सर्वस्व असलेला समजणारा मानव प्राणी जो आहे त्याच्या अस्तित्वाला त्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेने आव्हान दिलेलं आहे. वाङ्मयातलंही आपली असलेली जाणीव आणि आपल्याला ठाऊक असलेलं सगळं विश्व हे कधी विचारसरणी आधारित आहे, मूल्याधारित आहे, आदर्शाधारित आहे, मानवतावादी, सामाजिक बांधिलकीचं आणि तत्सम इतर जे काही वाद प्रवाह स्कूल्स, पाठशाळा निर्माण झाल्या होत्या, ते युग आता तसंही हळूहळू संपत आलेलं आहे. म्हणजे संपलंच आहे. याच्या पलीकडे वाङ्मय निर्मिती जाते आहे, गेलेली आहे. मानवी निर्मितीच जाते आहे. त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आता साहित्य निर्माण करणार, लिहिणार, ही भर पडणार आहे. आता ही जी पिढी आहे, म्हणजे विचारसरणी आधारित, मूल्याधारित, आदर्शाधारित, मानवतावादी, सामाजिक बांधिलकी आणि तत्सम इतर वाद, अभिजात वाङ्मय, या वेगवेगळ्या अंगांनी वाङ्मयाकडे पाहणारी आणि त्या संस्कारामध्ये वाढलेली आणि त्यात लिहिणारी पिढी आता ही वयाच्या 70मध्ये आलेली आहे, 70-80त आलेली आहे. त्यातले काही मोजकेच कवी, लेखक अजूनही 50-55 वर्ष सातत्याने लिहिते आहेत, फार मोजके आहेत. या पिढीने एकाच आयुष्यामध्ये आणि सुमारे 50-55 वर्षाच्या आपल्या प्रदीर्घ अशा लेखन काळामध्ये कोणत्याही अगोदरच्या पिढीने बघितली नसतील एवढी स्थित्यंतर, एवढी परिवर्तनं, एवढी संक्रमणं या एकाच पिढीने बघितलेली आहेत. म्हणजे 60च्या दशकातला या तरुणांनी उठाव पाहिला. विद्यार्थ्यांचा जगभर झालेला जो बंडखोर उठाव होता, त्याच्यातून एकूण व्यवस्थेला जे काही आव्हान दिलं गेलं, व्यवस्था बदलाचं तत्त्वज्ञान समोर आलं, त्याचे पडसाद जगभर समाजकारण, राजकारण, वाङ्मय निर्मिती, कला, नाट्य, या अशा सगळ्या सृजनशील प्रकारामध्ये सुद्धा उमटले. बंडखोर, विद्रोही, व्यवस्था परिवर्तक, क्रांतिकारक, सुधारक, हिंसक, अहिंसक, अस्तित्ववादी, जीवनवादी, कलावादी, मानवतावादी, समताधिष्ठित अशा विविध बांधिलकींच्या विचार आणि अस्मिता प्रवाहांचा प्रभाव लेखन आणि कला या साऱ्यांवरच पडला होता.
आणि हे सारं काही या पिढीच्या लेखनातही उमटलेलं आहे. जगभरातल्या विविध भाषांमधून हे घडलेलं आहे. या पिढीतल्या लेखक कलावंतांनी निर्मितीचं, लेखन कार्याचं, सामाजिक कार्याचं, संघर्ष आणि लढ्यांचं, सामाजिक संघर्षांचं या सगळ्यांचं जे काही चित्रण केलेलं असेल त्याचे राजकीय सांस्कृतिक परिणामही झालेले आहेत. ते प्रत्यक्षात इतके झालेले आहेत की लेखकांना शिक्षा झाल्या, तुरुंगवास झाले, खटले झाले, मानहानी झाली, उपेक्षा झाली, छळ झाला, हे सगळं सहन करावं लागलं. काहींच्या हत्या देखील झाल्या, काहींना देश सोडून जावं लागलं. मात्र जगसुद्धा याच काळामध्ये अंतर्बाह्य बदलत गेलेलं आहे. लेखक हा कार्यकर्ता आणि कार्यकर्ता हा लेखक असणारी ही पिढी होती. हे या पिढीचं वैशिष्ट्यच होतं. सगळेच तसे होते असं नाही, पण या पिढीचं वैशिष्ट्य म्हणून तेच होते. जगाकडे, जीवनाकडे, वाङ्मयाकडे, कलेकडे या सगळ्याकडे बघण्याची एक सजग, तार्किक, राजकीय, सामाजिक हस्तक्षेप करण्याची आणि समग्र देखील हस्तक्षेप करण्याची, प्रत्यक्ष कृती देखील करण्याची दृष्टी या पिढीजवळ म्हणजे माझ्या पिढीजवळ होती आहे. अनेक ठिकाणी या पिढीतले लेखक, कलावंत, विचारवंत हे परिवर्तनाच्या लढ्याचे अग्रदूत राहिले, अग्रणी राहिले, सत्तेतही आले. काही ठिकाणी राष्ट्रप्रमुखही झाले. मात्र या साऱ्याचा उदयास्त देखील या पिढीने बघितला, लेखनातून पाहिला, तो व्यक्तही झाला, प्रत्यक्षातही बघितला. नवतेपासून, मूल्यप्रदानापासून तर संपूर्ण मूल्यक्षयापर्यंत, पर्यायी जग निर्माण करण्यापासून तो जागतिक अर्थकारणाने ते गिळंकृत करून ते कोसळून पडण्यापर्यंत, शीतयुद्धांपासून तर अतिरेकी, दहशतवादी असं जग निर्माण होण्यापर्यंत सगळा प्रवास या पिढीने बघितलेला आहे. हे एकाच पिढीमध्ये काय काय घडू शकतं हे या पिढीने बघितलेलं आहे. बैलगाडीपासून चांद्रयानापर्यंत, पृथ्वी तलावरील आधुनिक नवसाम्राज्यवादी आक्रमणांपासून तो परग्रहावर माणसांनी पाय रोवेपर्यंत अनेक क्षेत्रातले बदल या एवढ्याशा आयुष्यामध्ये या पिढीने तिच्या वाटाला आलेले आहेत. मुद्रित माध्यमांच्या, दूरचित्रवाणी माध्यमांच्या प्रभावापासून तर प्रभावीन होत जाणं ती माध्यमं, तिची विश्वासार्हता संपत जाणं, ती कोणातरी विशिष्टच व्यक्तींच्या प्रचारांची किंवा विचारसरणींच्या प्रचाराची किंवा सत्तेच्या प्रचाराची किंवा बाजूची साधनं होत जाणं, तर व्यक्तिगत माध्यमांचाही प्रभाव वाढत जाणं, हाही प्रवास बघितला आहे. म्हणजे वास्तवातील प्रत्यक्ष मानवी संवादाची, भेटीगाठींची, बैठकींची, त्यातल्या आनंदाची ही जागा हातातल्या मोबाईल नावाच्या यंत्राने, त्यातल्यावरच्या समूह माध्यमांनी, त्यातल्या चर्चांनी घेत वास्तव जीवनाचं आभासी वास्तवामध्ये रूपांतर झालेलं सुद्धा या पिढीने बघितलेलं आहे. म्हणजे या ग्रहगोलाचं अंधाधुंद असं दोहन, शोषण, मूढभरांच्या हाती संपूर्ण जग चालवण्या एवढ्या संपत्तीचा संचय आणि विषमतेची प्रचंड विस्तारणारी खाईसुद्धा बघितली. गर्भाशिवाय मुलं जन्माला घालणारं तंत्रज्ञानसुद्धा बघितलं. बेबी फॅक्टरीज जपानमध्ये निर्माण झाली आहे. सरते शेवटी आता जगाची झोप उडवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण झालेलीही वयाच्या 70मध्ये माझ्या पिढीने, या पिढीने आता बघितलेली आहे. संवादशीलता बघितली, तशीच टोकाची संवादविहीनता बघितली. माणसांचं एकत्र येणं, समूहातला आनंद घेणं, समूहाने परिवर्तन करणं हे बघितलं. त्याच पद्धतीने समूहविहीन होत चाललेला, एकाकी पडत चाललेला, वैफल्य त्यामुळे आलेला माणूसही बघितला. म्हणजे टोकाची संवादविहीनताही पाहिली, माणसाचं भीषण एकाकीपणही पाहिलं. आणि हे सगळं आमच्या लेखनामध्ये उतरलं, कवितेत उतरलं, कादंबरीत उतरलं, कथांमध्ये उतरलं लोकांच्या. या पिढीने सहिष्णुता पाहिली, धर्मनिरपेक्ष राज्य पाहिली, तशीच तिचा विलयसुद्धा होताना पाहिली. घृणा आणि द्वेषाधारित असहिष्णू सांस्कृतिक धार्मिक राष्ट्रवादाचा उदयही पाहिला, त्याची वाढही बघितली.
आणि त्याला वेसण घालणारी लोकशाही पण बघितली. म्हणजे मानव जातीच्या इतिहासामध्ये एकाच छोट्याशा आयुष्यात कालखंडात एवढी संक्रमणं बघणारी ही इतिहासातली मानवी पहिली पिढी ठरली. या साऱ्या घटना, घडामोडी, बदल या सगळ्यांचा वेग इतका भीषण होता की एकेका त्यातल्या टप्प्यांचा, संक्रमणाचा, त्याचा अनुभव पुरेसा तो घेणं, तो आपल्यामध्ये रिचवणं आणि मग त्यावर अभिव्यक्त होणं, हे सगळं व्हायच्या आधीच नवनव्या लाटा उठत गेल्या आहेत. त्या लाटांची जी आक्रमणं आहेत तंत्रज्ञानाच्या क्रांतीची, त्यामुळे एकूणच सगळी जी प्रक्रिया आहे सर्जनशीलतेची, सृजनशीलतेची, म्हणजे अनुभवाचं अनुभूतीत रूपांतर होणं, यासाठी काही जी एक स्पेस लागते, अवकाश लागतो, हा अवकाश नाहीसा झाला. काळ जो लागतो तो संपला. त्यामुळे अभिव्यक्त होण्याची प्रक्रिया जी आहे तिच्यातच फार वेगाने तिच्यावरच आक्रमणं झाली. म्हणजे या लाटांनी रुची, अभिरुची, आस्वाद या सगळ्या बाबी जवळजवळ निकालात काढून केवळ आवड अशा वेगळ्याच पातळीवरती माणसाचं सगळं आनंद, सुख, कल्पना, वाङ्मयानंद, बौद्धिक आनंद हा या सगळ्या प्रक्रियेतच खूप मोठा हस्तक्षेप झालेला आहे. म्हणजे श्रेष्ठ, निम्न, साहित्य, साहित्येतर, सत्य, असत्य, विवेक, अविवेक, हिंसा, अहिंसा, कला, न कला, हे जे द्वंद्वात्मक हे जे युगल होतं कल्पनांचं, परस्पर विरोधी, यातल्या सीमारेषाच नाहीशा झाल्या आणि ते जवळजवळ परस्परात मिसळून गेलं. नुसतंच मिसळून गेलं नाही तर असत्याचं सत्यसुद्धा करून दाखवण्याची तंत्रज्ञान विकसित झाली. विवेकाच्या जागी अविवेक प्रस्थापित करणारी व्यवस्था पण जन्माला आली. सहिष्णुता हे मूल्य होतं, ते नाहीसं करता येऊ शकतं, हेही सिद्ध झालं. म्हणजे सारं काही आकलनाच्या, समीक्षेच्या, चिकित्सक विश्लेषणाच्या, त्याच्या कलात्मक मांडणीच्या वेगाने आवाक्याच्या बाहेरच जात गेलं. हे वाङ्मय कला निर्मितीसाठी एवढी प्रचंड सामुग्री खरं म्हणजे आज उपलब्ध आहे, तरीसुद्धा त्याच प्रक्रियेतून आलेली संवादविहीनता आणि असंवेदनशीलता आणि हा सगळा वेग, यामुळे एक प्रकारची जी बधिरता आली आहे, जे गोठलेपण आलं, तिने कितीतरी वाङ्मय आणि कला प्रकारांमधली उत्कटता, प्रयोगशीलता, तरलता अशी अभिव्यक्ती पूर्णपणे गोठवून टाकली. परिणामी हव्या त्या दर्जाच्या, गुणवत्तेच्या, उंचीच्या कलाकृती, त्यातल्या त्यात कविता हा वाङ्मय प्रकार वगळता इतर वाङ्मय प्रकारात हव्या त्या पद्धतीने, त्या प्रमाणामध्ये साकारल्या गेलेल्या नाहीत. वाङ्मयाचे नवे घाट देखील पुरेसे आकाराला येऊ शकलेले नाहीत. हा सगळा उलट या सगळ्यांकडे पाठ फिरवत पुराणं, मिथकं, इतिहास, धर्म, म्हणजे इतिहासाचं वर्तमान करणे, पुराणांचा इतिहास करणे आणि इतिहासाला पुराणासारखं वागवणे, त्यातली जी पात्र आहेत ही सारी म्हणजे काल्पनिक पात्र ही सुद्धा महाकाव्यातली, काव्यातली, पुराणातली ही जणू काही वास्तव आहेत, सत्य आहेत, ऐतिहासिक आहेत, या पद्धतीने मांडल्या जाणं आणि त्याचे जे काही लाभ आहेत म्हणजे हे असं मांडण्याचा प्रयत्न हा लेखकाच्याही पातळीवर झाला आणि अनेकांनी त्यात धन्यता मानली या पुनरुज्जीवनामध्ये. पण त्याचा लाभ जो आहे तो इतिहासाची चाकं उलटी फिरवून सत्ता प्राप्त करू इच्छिणाऱ्यांना अधिक झाला, त्या लेखकांपेक्षा सुद्धा. वातावरण त्यांनी निर्माण केलं अशा प्रकारच्या सत्तेसाठी. लाभार्थी फक्त राज्यकर्ता ठरला, सत्ता ठरली. वेगाने बदलणारं हे जे वास्तव आहे, या वास्तवाने सामाजिक वास्तव, सामाजिक न्याय, कल्याणकारी राज्य, या ज्या आज 70च्या 80च्या वयात असलेल्या माझ्या पिढीचे परवलीचे शब्द होते, संकल्पना होत्या, त्या आता पूर्णपणे निकालात निघाल्या. म्हणजे या पार्श्वभूमीवर 21व्या शतकाच्या पूर्वार्धातली पहिली जी 2 दशकं आहेत, या पहिल्या 2 दशकामधलं साहित्य, संकल्पना, लेखन, कला
व्यक्त होण्याचे प्रकार, माध्यमं ही अगोदरच्या आपण आता पाहिलेल्या म्हटलेल्या अगोदरच्या पिढीतल्या आमच्याही पिढीतल्या साऱ्यांपेक्षा कितीतरी बाबतीत वेगळी झाली आहेत, होत आहेत. पुरेशी झाली आहेत असं नव्हे, पण त्याची बीजं रोवल्या गेलेली आहेत. याच्याकडे जरा नीट लक्ष देण्याची गरज आहे. याचं आपण फारसं विश्लेषण करत नाही, चर्चा करत नाही, चिकित्सा करत नाही, त्यावर चिकित्सकपणे लिहिलं जात नाही. आणि 21व्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकापासून म्हणजे आज जवळजवळ 24-25 वर्षापासून लिहिल्या जाणाऱ्या पिढीचं साहित्य हे मुख्यतः नवतंत्रज्ञानाधारित आणि त्याचं उपयोजन करत जे जीवन आकाराला आलेलं आहे, जी माध्यमं आलेली आहेत त्या नवमाध्यमातून लिहिलं जात आहे. त्यामुळे अल्पाक्षरी भाषा, भाषेची संक्षिप्त रूपं, लेखनाचे पारंपरिक नियम हे बाजूला ठेवत होणारं लेखन हेही त्याचं स्वरूप आहे, त्याची वैशिष्ट्यही आहे. आणि प्रत्येकच काळानुरूप ही वैशिष्ट्य लेखन धारण करत असतं. या काळातला वाचकसुद्धा याच तंत्रज्ञानाच्या सहवासात वाढलेला आहे. तो सुद्धा डिजिटल माध्यमांवरतीच झालेला आहे. त्यामुळे वाचन मुद्रित वर्तमानपत्र असोत, नियतकालिकं असोत, छापील मुद्रित ग्रंथ असोत, याच्या वाचनामध्ये त्याच्या दृष्टीने प्रचंड घट झालेली आहे. म्हणजे एवढी मोठी वाढलेली लोकसंख्या, एवढं वाढलेलं शिक्षण, या प्रमाणामध्ये तुलनेमध्ये वाढत्या संख्येच्या ज्या प्रमाणामध्ये रुची अभिरुची असलेलं साहित्य उत्तम दर्जाचं, गुणवत्तेचं हे निर्माण होऊन विकलं जायला पाहिजे, त्याच्यात प्रचंड घट झालेली आहे. लेखन व्यवहारामध्ये केवळ सर्जनशील साहित्य येतं असं नाही, साहित्य तर लेखनही येतं, परंतु सृजनशील साहित्याचा, त्याच्या अभिरुचीचा, वाङ्मयास्वादाचा वाचक जो आहे तो जो वाढायला हवा होता त्याच्यात प्रचंड घट झाली आहे. या काळातलं जे लेखन प्रकार आहेत त्याच्यातही वेगळेपण जे आलेलं आहे ते अद्याप आपल्या भारतीय भाषांमध्ये पुरेसं आलेलं नसलं तरीसुद्धा जगामध्ये या तंत्रज्ञानाच्या आधारे त्याचा वापर करणारे म्हणजे कॉमिक्स, डिजी फिक्शन, ग्राफिक नॉव्हेल्स, डूडल फिक्शन, टेक्स्ट टॉक नॉव्हेल्स, चिक लिटरेचर, फ्लॅश फिक्शन, सायन्स फिक्शन आपल्याला माहिती आहे, ब्लॉग लेखन हेही आपल्याला माहिती आहे, सर्जनशील परंतु साहित्येतर लेखन, हायपर पोएट्री असे नवेच प्रकार अवतीर्ण झाले आहेत. या साऱ्यांचं अद्याप स्थानिक भाषांमध्ये नामकरण देखील झालेलं नाही आणि मुख्य म्हणजे त्याची या पिढीला गरजही वाटत नाही. डिजी फिक्शन हे एक बहुआयामी लेखन आहे. याच्यात पुस्तकं, सिनेमा, व्हिडिओ म्हणजे एक बहुमाध्यमी असं जे वातावरण आहे त्या अंगाने हे लेखन होत आहे. विविध माध्यमांचा उपयोग करत आहे, व्हिडिओ, आणि हे देखील ऑनलाईन स्वरूपाचं अधिक आहे. वयाच्या 70तील पिढी तर या बाबतीमध्ये पूर्णपणे अनभिज्ञ आहेच, पण नंतरची सुद्धा अनभिज्ञ आहे अजून. ग्राफिक नॉव्हेल्स वाचकही लिहित आहेत. कॉमिक्सच्या साह्याने वाचकांना ते लिहायला सांगितलं जातं. डूडल फिक्शनमध्ये लेखनासोबतच चित्र, प्रतिमा, हस्ताक्षरातील वेगवेगळे प्रकार यांचाही वापर केला जातो. टेक्स्ट टॉक नॉव्हेल्स हे ब्लॉग, ईमेल अशा माध्यमातून चालणारं संवाद स्वरूपातलं लेखन आहे. चिक लिटरेचर हे स्त्रियांच्या आधुनिक समस्यांकडे, म्हणजे हे स्त्रीवादाच्या पलीकडचं प्रकरण आहे, आधुनिक समस्यांकडे विनोदी आणि उत्साही पद्धतीने पण लक्ष पुरवत आहे. फ्लॅश फिक्शन 500 ते 1000 शब्दातलं संक्षिप्त लेखन आणि ते एका शब्दापासून तो 1000 शब्दापर्यंत असू शकतं. 6 शब्दांची कथा असंही संपूर्ण कथावस्तू केवळ 6 शब्दामध्ये मांडणारा हा एक प्रकार असा आहे की जो आमच्या पिढीत आणि आमच्या पिढीचे थोडं आधी दशकभर उदयाला आलेली
अनियतकालिकं लिटल मॅगझिनची जी चळवळ होती त्यातली जी अभिव्यक्ती होती, त्याने जे गद्याचं अभिव्यक्तीचं स्वरूप बदलवलं, किमान शब्दांमध्ये असे घन अशी निर्मिती करणं, हे जे अनियतकालिकांचं वैशिष्ट्य होतं, तसा काहीसा प्रकार हा 6 शब्दांची कथा या घाटामध्ये संभवतो. परंतु त्याची तशीच तुलना करता येईल अशी नाही, कारण त्याच्या प्रेरणा वेगळ्या होत्या, याच्या गरजा वेगळ्या आहेत. हा 6 शब्दामध्ये कथा मांडणारा हा प्रकार, ब्लॉग हे त्यातल्या त्यात वयाच्या 70ल्या पिढीनं अतिशय छान हाताळलेलं माध्यम आहे. ललित साहित्य आणि साहित्येतर ललित अशी नवी वर्गवारी या काळामध्ये निर्माण झालेली आहे. त्याच्यामध्ये कथनासाठी वाङ्मयीन शैली आणि साधनांचा वापर, सत्य घटना, तथ्य याचा वापर निवेदनासाठी केला जातो. पत्रकारितेसारख्या शास्त्रीय लेखनासारखं लेखन जे तथ्याधारित असावं लागतं आणि त्यात वाङ्मयीन कौशल्यांची अपेक्षा नसते, यातही मोठी वाढ झाली आहे. चेर्नोबिलची प्रार्थना म्हणून जे पुस्तक स्मिता लिमये यांनी अनुवादित केलं आणि ती लिहिणारी जी मूळ लेखिका आहे ती मुळात पत्रकार आहे. ते याच पद्धतीची कादंबरी आहे. ती मोठी आहे, संक्षिप्त नाही आहे, पण प्रकार जो आहे शास्त्रीय पद्धतीचं म्हणजे पत्रकारितेच्या स्वरूपाचं ते लेखन आहे, तथ्याधारित आहे आणि त्यात वाङ्मयीन कौशल्याची जी अपेक्षा नसते तशी त्याच्यातही वाङ्मयीन कौशल्य नाही आहे आणि मोठी कादंबरी आहे, जगभर प्रचंड गाजलेली. हायपर कविता हा एक डिजिटल काव्य प्रकार आहे. हा वेगवेगळ्या लिंक्स आणि हायपर टेक्स्टचा वापर करत उदयाला आलेला आहे. आता आपल्याकडे अजूनही आपण हायपर टेक्स्ट म्हणजे काय हे समजून पुरेसं घेऊ शकलेलं नाही, त्याच्यावर स्वतंत्रपणे केव्हा तरी बोलू. ग्राफिक नॉव्हेल्स म्हणजे सचित्र कादंबरी, म्हणजे शब्दांबरोबरच चित्रसंवादाचा ती वापर करते. आपल्याकडे एकेकाळी वाङ्मयीन नियतकालिकांमध्ये कथा जेव्हा छापल्या जात तेव्हा कथाचित्र काढण्याची पद्धत होती. ती साधारण 1935 ते 50-60 पर्यंत त्याची थोडीफार जवळपास चाललेली होती. तिथपर्यंत ती कथाचित्र होती. या पद्धतीमध्ये सुद्धा ग्राफिक नॉव्हेल्समध्ये ती सचित्रता आणि आशय फक्त शब्दातूनच नव्हे तर आशय विस्तार शब्दांबरोबरच चित्रसंवादातून असं तिचं एकूण घाट आणि स्वरूप आहे. पडद्यावरील ज्या दृश्य माध्यम कला आहेत, जनसंवादी कला आहेत, जे मालिका त्याच्यामध्ये येतात वाहिन्यांवरचे, माध्यम साहित्य हे मीडिया लिटरेचर आहे. साहित्याच्या वाङ्मयाच्या आपल्या धारणांपेक्षा मालिकांमधलं जे लेखन आहे ते चित्रपटातल्या पटकथांपेक्षा सुद्धा वेगळं आणि त्याच्या गरजाच या सुमार अशा पातळीच्या दर्शकाला हवं ते पुरवणं इतक्या मर्यादित आहेत. त्यामुळे हे जे माध्यम साहित्य आहे हे पारंपरिक वाङ्मयीन रूपांमध्ये फेरबदल करत आपल्याला ते दिसतं. त्यातल्या त्यात प्रहसन हा प्रकार जो आहे तो 2 वाहिन्यांनी फार मोठ्या प्रमाणावर चांगला जपला. चला हवा येऊ द्या आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा हे प्रहसन जवळजवळ संपलं होतं आपल्याकडून मराठीत तरी, पण त्याचं एक मोठं पुनरुज्जीवन या काळातही या माध्यमातून चांगलं झालं आणि त्याच्यामध्ये वाङ्मयीन गुणवत्ता जी आहे ती सुद्धा बऱ्यापैकी जपल्या गेलेली आहे. या वैशिष्ट्यांकडे आपण माध्यमांमधल्या एकूणच सगळ्या अभिव्यक्तीबद्दल आपण फारशी चर्चाच कधी करत नाही. जणू काही त्यात काही चर्चा करण्यासारखंच नाही असं गृहीत धरून टाकलेलं आहे. पण असं नसतं. शैक्षणिक, मनोरंजनपर आणि इतर विषयावरच्या वृत्तकथा ज्याच्यामध्ये चित्रांचाही वापर होतो त्यांनीसुद्धा पारंपरिक साहित्यापेक्षा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, आपला वेगळा वाचक निर्माण केला आहे आणि मुळात वाचनाची संकल्पनाच बदलली आहे. म्हणजे केवळ छापील पुस्तकं, नियतकालिकं एवढ्यापुरतं ती उरलेली नाही आहे. पडद्यावरील वाचन हे त्यात समाविष्ट झालेलं आहे.
व्हिडिओ गेम्समधून वाङ्मयीन आविष्काराचं एक नवीन दालन खुलं झालं आहे. हे खेळ खेळणारा हा सुद्धा निर्माताच आहे. तो एक सहसर्जक झालेला आहे. तो नुसता तंत्रज्ञ राहिलेला नाही आहे. त्या पात्रामध्ये शिरून तो त्यांचा भवताल आभासी पातळीवरती तो अनुभवतो आणि तो पोचवतो. त्या पात्रांचं काय करायचं, त्यांना कसं वापरायचं ते तो ठरवतो. अभिजात साहित्यातल्या पात्रासोबतही तसं करत त्यांची आधुनिक जीवनाशी सांगड घालतो. या गोष्टींकडे आपण बारकाईने जरा नीट बघितलं पाहिजे, कसे बदलत होत आहे. त्याची आधुनिक जीवनाशी सांगडही घालतो. काळाच्या मर्यादा उल्लंघून होणारा हा जो पात्रसंचार आहे आणि त्यांची जी दृश्यात्मक सगळी जोडतोड आहे, त्यात नवा आशय कोंबला जाण्याची सोय हा एक अतिशय लोकप्रिय प्रकार झालेला आहे. आणि आपण त्याला इतिहास, पुराणे, मिथकं यांची मोडतोड पुनर्रचना म्हणत असू, पण ती प्रत्येकच काळात होत आलेली आहे. डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध झालेल्या बहुमाध्यमी अशा पर्यायांमुळे जी लवचिकता आता वापरकर्त्याला लाभली आहे, त्यामुळे तो केवळ वाचक उरलेला नाही आहे, प्रेक्षक उरलेला नाही आहे, तर त्याच्याही कल्पकतेला पहिल्यांदा या सगळ्या प्रकारामध्ये, या सगळ्या नवतंत्रज्ञानामुळे, माध्यमांमुळे, त्याच्या हाती आलेल्या साधनांमुळे वाव मिळालेला आहे. म्हणजे स्वत्वाची, हक्काची सगळ्यांना झालेली जी समान जाणीव आहे, ती 21व्या शतकातील साहित्य प्रवाहाच्या मुळाशी पायाभूत स्वरूपामध्ये राहणार आहे. आपली ओळख हा अभिव्यक्तीचा मूलाधार झालेला आहे. सत्य, सौंदर्य या संकल्पना देखील या काळामध्ये बहुआयामी झालेल्या आहेत. इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा माणसाचे अनुभव आणि त्याचे दृष्टिकोन यावर आधारला गेला आहे. तो केवळ इतिहास काय म्हणतो एवढ्यापुरता मर्यादित उरलेला नाही आहे. संवाद आणि माध्यमांच्या बदलत्या विश्वानी त्यातल्या बहुमाध्यमी तंत्रज्ञानाच्या अद्भुत अशा प्रगतीने मानवी अभिव्यक्तीची माध्यमं आणि जीवनाशय आणि म्हणून त्याचे आविष्कार, घाट, रूप, तंत्र, शैली, शब्द, भाषारूप, त्याची निवड यात मोठे बदल झालेले आहेत. पडद्यावरील वाचनाच्या गरजा आणि त्याला असणाऱ्या मर्यादा यानुसार ते आकार घेत आहे. शब्द, चित्र, चलचित्र या साऱ्यांच्या एकाच वेळी एकत्र वापरांच्या शक्यतांचा अवलंब लेखनासाठी होतो आहे. आणि हे सगळं स्थिरावतं सुद्धा आहे. मात्र आपल्याकडे वाचक हा अजूनही पारंपरिक छापील माध्यमातच अधिक रमलेला आहे. वाचक म्हणून जो काही संज्ञा आहे, लेखकांची सुद्धा मोठी संख्या ही बदल स्नेही झालेली नाही आहे. अनेकांना तर याची गंधवार्ता देखील नाही आहे. या बदलाचं सगळ्यात अधिक उपयोजन हे माध्यमांसाठी वृत्तकथा, लेखन या क्षेत्रात होत आहे. पत्रकारिता आणि हे अवस्थांतर फार अभूतपूर्व आहे. पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्रातील ऑटोमेटेड वा रोबोटिक पत्रकारिता उदयाला येऊन दशकाहून अधिक काळ आता लोटतो आहे. ऑटोमेटेड कंटेंट प्रोडक्शन, डाटा मायनिंग, कंटेंट ऑप्टिमायझेशन अशा नवनव्या संज्ञा उदयाला आलेल्या आहेत. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सॉफ्टवेअर उपलब्ध झालेलं आहे. हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं क्षेत्र आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या मालकीच्या ओपन एआयनी प्रचंड मोठी गुंतवणूक करत अमेरिकन जर्नलिझम प्रोजेक्ट नावाने AP या प्रख्यात वृत्तसंस्थेसोबत काम सुरू केलेलं आहे. आणि त्याद्वारे वृत्तकथा, लेख हे लिहून मिळत आहेत. माणसांप्रमाणेच हे यंत्र बुद्धीचा वापर करून विश्लेषण, संघटन आणि सादरीकरण करत आहे. ही यंत्र हळूहळू माध्यमांमधून मानवी पत्रकार, दूरचित्रवाणीवरील निवेदक यांची जागा घेणार आहेत. आपल्याला AI निवेदक दिसणार आहेत लवकरच. 2020 मध्ये मायक्रोसॉफ्टने 27 पत्रकारांच्या जागी या यंत्राचा वापर केला होता.
8 सप्टेंबर 2020 मध्ये गार्डियननी पूर्णपणे GPT-3नी लिहिलेला लेख प्रकाशित केलेला होता. संपादकीय आत्ता सकाळनी जो प्रयोग रविवारी केला मैफल पानाचा, त्यामुळे आपल्याला या चर्चेला पुन्हा एकदा हे सगळं समोर मांडण्याला वाव मिळालेला आहे. संपादकीय आचारसंहिता, नीतिमत्ता, सत्यता, नियम, वृत्तमूल्य, विवेक या साऱ्याचं काय होणार हे प्रश्न हे कोणाला पडतात? ज्या पिढीने हे सगळं बघितलेलं आहे. येणाऱ्या पिढीला हे प्रश्न पडलेच पाहिजेत असं आग्रही असण्याचं कारणही नाही आहे. त्यांना वेगळे प्रश्न पडतील, पडू द्या. त्यांचं जीवन आहे, त्यांचे प्रश्न आहे, त्यांचा काळ आहे, तुमचं जगून झालेलं आहे. लादू नका त्यांच्यावरती. डोंट रूल फ्रॉम द ग्रेव्ह. त्यामुळे हे जे सगळे बदल आहेत, पण त्याच वेळेला वृत्त ते अतिवेगवान पद्धतीने देणं, तथ्य आणि ते देखील यंत्रांनी तपासणं, फॅक्ट चेक यंत्रच करताय, व्यक्तीकरण, माहितीचं विश्लेषण, भाषांतर, कंटेंट प्रोडक्शन, आशय निर्मिती, अंदाज क्षमता, वाचक प्रेक्षकांचं वर्गीकरण आणि हे सगळं अतिवेगाने केलं जाणं, हे लाभही या तंत्रज्ञानाचे आहेत. त्याच वेळेला मोठ्या प्रमाणावर मानवी नोकरकपात, एककल्ली वृत्तांकन, प्रचारी वृत्तांकन, मोबदल्यात केलेलं वृत्तांकन, पेड न्यूज, सर्जनशीलतेचा अभाव, नैतिक समस्या, जबाबदारी घेतली जाण्याची समस्या. कोणाला अकाउंटेबल धरणार? उद्या AI ला कसं अकाउंटेबल धरायचे याचे कायदे अजून करायचे आहेत, तयार होतील किंवा होणारही नाहीत. जबाबदारी घेतली जाण्याची समस्या, सहानुभूतीचा, संवेदनशीलतेचा अभाव आणि त्याकडे असणारं दुर्लक्ष, हे याचे दुष्परिणामसुद्धा संभवत आहेत. ही जी ह्युमनाइड रोबोट पत्रकारिता वॉशिंग्टन पोस्टमध्ये 850 लेख लिहून केली गेलेली होती, तिला होत आली आता 10 वर्ष, 8 वर्ष. 2015 मध्ये दर 3 महिन्याला 3000 वृत्त या ह्युमनाइड रोबोट पत्रकारितेमध्ये तयार झालेली होती. कोटेकी कंपनीच्या महाव्यवस्थापकाच्या मते 2000 लेख एका सेकंदात लिहून देण्याची त्यांच्या कंपनीच्या उत्पादनात सोय आहे. काय प्रचंड वेग आहे, लक्षात घ्या. मानवी वेग याची स्पर्धा करण्याला अक्षम आणि अपात्र ठरणार आहे, इतका प्रचंड वेग आहे. थोडक्यात काय तर 21व्या शतकाच्या पुढील काही दशकात साहित्य, कला, पत्रकारिता, लेखन, बुद्धिमत्ता, भावना जी या ग्रहगोलावरती आजपर्यंत केवळ आणि केवळ मानव प्राण्याची वैशिष्ट्य होती आणि ज्यामुळे तो अन्य प्राण्यांपेक्षा भिन्न, प्रगत आणि विकसित होता आणि हे त्याचं वैशिष्ट्य होतं, ते त्याचं वैशिष्ट्य होणार नाही, ते AIचं सुद्धा वैशिष्ट्य होणार आहे. त्यांनीच निर्माण केलेली कृत्रिम बुद्धिमत्ता आता जसजशी वेगाने विकास पावेल तसतशी ते यंत्र हीच मानवाची जागा घेणारी यंत्र मानव प्रजाती ठरेल. माणसाची स्पर्धा त्यामुळे माणसाशी उरणार नाही, ती या कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबर करावी लागणार आहे. अजून तर आपण मानवी बुद्धिमत्तेबरोबरच पुरेशी केलेली नाही आहे. बुद्धिमत्तेचा वापरच करत नाही ना आपण. जिथे आपण माणसांच्या सोबतच्या स्पर्धेमध्ये तो केलेला नाही, तिथे इतक्या प्रचंड वेगवान AI समोर आपण तो कसा करणार आहे, आता फार वेगळाच प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण बुद्धीचा वापरच करायचा नाही असं गेल्या 50 वर्षातलं आपण आपल्या राजकारणाने, राज्यकर्त्यांनी, धोरणांनी निर्माण केलेलं चित्र आहे. जो बुद्धी चालवेल, विचार करेल, नियमाने चला म्हणेल, संकेत पाळा म्हणेल, नीतिमत्ता पाळा म्हणेल, म्हणजे जो विवेक वापरेल त्याला संस्थांमधून, राजकारणातून आपण तर बाहेरच करून टाकला. ते बुद्धीचा वापरच न करण्याचा जो एक सार्वत्रिक संसर्गजन्य असा रोग आपण पसरवलेला आहे. आता या प्रचंड बुद्धिमान, वेगवान बुद्धी वापरणाऱ्या यंत्राशी आपण कशी स्पर्धा करणार आहोत आणि कसे टिकणार आहोत याचा विचार करावा.
बुद्धिविहीनतेचं वातावरण पसरवण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला त्या सगळ्या लेखकांनी, संस्थांनी, संस्थाचालकांनी, राज्यकर्त्यांनी सगळ्यांनी विचार करावा याचा, कारण समाज सगळ्यांचा मिळून आहे. त्यामुळे ही मानवाची आता जी स्पर्धा आहे पुढची, आणि हे मत कोणाचं आहे तर ही कृत्रिम बुद्धिमत्ता ज्यांनी जन्माला घातली त्या तंत्रज्ञांचं, त्या विचारवंतांचं, त्या बुद्धिवंतांचं, त्या निर्मात्यांचं मत आहे. श्रीपाद भालचंद्र जोशीचं नाही. आजच ही कृत्रिम यंत्र अप्रतिम चित्र निर्माण करतायत, वेगवान पद्धतीने क्षणार्धात चित्र काढतायत. कविता, कथा, कादंबरी, नाटक हे लिहित आहेत आणि त्यांच्या निर्मितीचा वाढणारा वेग अतुलनीय आहे. आयुष्यभरात एखादा लेखक जेवढी पुस्तकं लिहितो त्यापेक्षा लक्षावधी पट क्षमता याची असेल. कवी, लेखक, विचारवंत, कलावंत यांनी घेतलेली ही जी सगळी पिढ्यानुपिढ्यांचं संचित आहे, उद्या कदाचित साहित्य संस्थांचा अध्यक्ष हा सुद्धा AI लेखक होईल. लेखकच होईल असं नाही, आजही लेखकच पाहिजे तसं नाही आहे तिथे. त्यामुळे तो लेखकच असला पाहिजे अशी काही गरज असणार नाही. म्हणजे उद्या साहित्य अकादमी, साहित्य संस्कृती मंडळ, साहित्य महामंडळ, विभागीय साहित्य संस्था यांचे अध्यक्ष, सदस्य हे AI होऊ शकतील, कारण AI ही प्रजाती निर्माण होईल. अकादमी पुरस्कार, राज्य पुरस्कार, सरस्वती सन्मान, ज्ञानपीठ, बुकर, नोबेल हे सुद्धा AI ने लिहिलेलं जे लेखन आहे ते घेऊ शकेल. का घेणार नाही? त्यांच्याही स्पर्धा लागतील, त्यांनाही पारितोषिकं मिळू शकतील, त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिकं ठेवली जातील. म्हणजे याच्यात सर्वाधिक सोय राज्यकर्त्यांची होईल, कारण त्यांना त्यांच्याच विचारांची यंत्र अध्यक्षपदी, उद्घाटक म्हणून, अतिथी म्हणून मिळू शकतील. मग त्यासाठी हा अध्यक्ष व्हायला नको, तो अध्यक्ष व्हायला नको असं त्यांना म्हणायची गरज पडणार नाही, तशा बातम्या येणार नाहीत. म्हणजे त्यासाठी कोणावर दबावही शासनाला आणावा लागणार नाही. म्हणजे संमेलन आयोजकांना सुद्धा त्यामुळे त्या दबावाखाली उद्घाटकाला दिलेली निमंत्रणं परत घेण्याची वेळ येणार नाही आणि सरकारला खडे बोलच सुनवायची गरज पडणार नाही आणि असं म्हणायची पण वेळ येणार नाही. हे सगळं आता कल्पनारंजन आणि विज्ञान साहित्य म्हणून चालणार नाही, कारण हे घडवण्याची कृत्रिम बुद्धिमत्ता ही सामुग्री प्रत्यक्ष वापरात आलेली आहे. GPT-5 आणि पुढच्या आवृत्त्यांमधून अजून मोठमोठ्या शक्यता आपल्यासमोर येणं बाकी आहे, ते समोर यायचंच आहे. खास मानवाची म्हणून असलेली क्षेत्र आता ती या यंत्रांची होणार आहेत, होऊ लागली आहेत. या सगळ्यांचं वाङ्मय, कला, सौंदर्य, सत्य, मानवी मूल्य, समीक्षा, मानवाधिकार, आस्वाद, अभिरुची, अभिजातता या सगळ्यांवर काय परिणाम होणार आहे हा प्रश्न पडणारी कदाचित आज 70त असलेली पिढी ही शेवटचीही ठरू शकते. कदाचित हे प्रश्नच पुढे असणार नाहीत, सांगता येणार नाही. येणारा काळ त्याचे काय प्रश्न आहेत आणि ते कसे सोडवायचे हे बघेल. आपण त्याची फार काळजी करण्यासारखं काही नाही. धन्यवाद.